नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज सकाळी जे आहे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत जे आहे मित्रांनो त्यांची 2026 ची पहिली सरळ सेवा पदभरती जाहिरात जी आहे मित्रांनो जी की प्रसिद्ध केलेली आहे, ज्यामार्फत मित्रांनो तब्बल 175 जागा ज्या की भरल्या जाणार आहेत. संपूर्ण जागा मित्रांनो सरळ सेवेअंतर्गत भरल्या जाणार आहेत आणि यामध्ये मित्रांनो गट ब, क आणि ड हे सर्व संवर्ग यामध्ये भरली जाणारी आहेत आणि याची संपूर्ण काही तयारी आणि संपूर्ण प्रोसेस परीक्षा वगैरे याच्या संदर्भात आपण संपूर्ण डिस्कस केलेलं आहे सकाळच्या व्हिडिओमध्ये, ज्यात तुम्हाला आपण सविस्तरपणे जी जाहिरात जी आहे ती विश्लेषण केलेली आहे. आणि पदभरती जी आहे मित्रांनो टीसीएस द्वारे केली जाणार असल्यामुळे जी आपली तयारी आहे, जो आपली परीक्षा पद्धती आहे ती संपूर्ण मित्रांनो टीसीएस पॅटर्ननुसारच होणार असेल आणि जी तुमची तयारी आहे किंवा परीक्षेची संपूर्ण काही माहिती वगैरे असेल ते आपण टीसीएस पॅटर्ननुसारचं संपूर्ण काही यामध्ये आपण कव्हर केलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे मित्रांनो. व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि संपूर्ण जे प्रश्न आहेत ते परिपूर्ण टीसीएसचेच पीवायक्यू क्वेश्चन्स आहेत मित्रांनो, जे की तुम्हाला तुमच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाकरता मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण असणारे असतील. तर आजचा आपला व्हिडिओचा भाग 1 आहे, ज्यामध्ये आपण सामान्य ज्ञानावर आधारित काही आपण आयएमपी क्वेश्चन्स पाहणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा आणि व्हिडिओचा भाग हा आपला पहिला असल्यामुळे यामध्ये आपण बेसिक टू ॲडव्हान्स लेवलची कोणत्या व्हिडिओपासून आपण तयारी करत असतो कोणत्याही पदभरतीची, तर मित्रांनो त्या प्रकारे आजचा व्हिडिओ आपला बेसिक टू ॲडव्हान्स असणार आहे, त्यामुळे काळजीपूर्वक या व्हिडिओला पहा मित्रांनो. तर प्रथमतः आपण पाहू प्रश्न आपला पहिला, यामध्ये काय म्हणतो पहा. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, ज्याला आपण इंग्लिशमध्ये शॉर्टमध्ये MAFSU असं देखील म्हणतो, ची स्थापना केव्हा झाली? तर याची जी स्थापना आहे या विद्यापीठाची केव्हा झालेली आहे, कोणत्या साली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की 2000 साली जे की झालेली आहे. तर महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना 2000 साली झालेली आहे. त्यानंतरचा प्रश्न दुसरा असा आहे, MAFSU चे मुख्यालय कोठे आहे? तर याचे जे मुख्यालय आहे थोडक्यामध्ये कोण्या ठिकाणी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी, नागपूर या ठिकाणी आहे. तर या विद्यापीठाचं मुख्य प्रशासकीय केंद्र जे की नागपूर या शहरामध्ये स्थित आहे, म्हणून पर्याय नंबर याचं सी या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील तिसरा असा आहे, MAFSU ची स्थापना कोणत्या अधिनियमाअंतर्गत झालेली आहे? तर या विद्यापीठाची जी स्थापना आहे ती कोणत्या अधिनियमाअंतर्गत जे की करण्यात आलेली आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं जे की ब, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम 1998 यानुसार जे आहे थोडक्यामध्ये करण्यात आलेली आहे. पर्याय नंबर याचं जे की ब उत्तर या ठिकाणी होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न पुढील आपला असा आहे, जो की प्रश्न क्रमांक आपला चौथा, काय म्हणतो पहा या ठिकाणी. MAFSU कोणत्या प्रकारचे विद्यापीठ आहे? तर खालीलपैकी कोणत्या प्रकारचे विद्यापीठ आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की राज्य विद्यापीठ आहे. तर हे महाराष्ट्र राज्य शासनाच्या अंतर्गत येणारं एक राज्यस्तरीय विद्यापीठ आहे, त्यामुळे याला जे आहे राज्य विद्यापीठ असं म्हणतात किंवा याचा प्रकार जो की राज्य विद्यापीठाचा आहे. पर्याय नंबर याचं सी या ठिकाणी याचं जे की उत्तर जे आहे ते होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 5 असा आहे, भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्य आहेत जे की भारतीय राज्यघटनेमध्ये? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब, जे की 11 मूलभूत कर्तव्य आहेत. आणि हे संपूर्ण आता इथून संपूर्ण आपण जे काही आहेत ते आपण पीवायक्यू स्वरूपाचे आता इथून प्रश्न आपण पाहणार आहोत, जे की TCSने मित्रांनो वारंवार विचारलेली आहेत. पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढचा 6वा असा आहे, 2011 जनगणनानुसार अखिल भारतीय स्तरावर साक्षरतेत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे? जे की 2011च्या जनगणनेनुसार अखिल भारतीय स्तरावर म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर याचं जे की थोडक्यामध्ये या ठिकाणी. तर पर्याय नंबर मित्रांनो याचं ड होणार असेल उत्तर, जे की 6वा, जे की 6वा क्रमांक हा लागतो अखिल भारतीय स्तरावर साक्षरतेत महाराष्ट्राचा क्रमांक. पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला जो की प्रश्न क्रमांक पहा 7वा, या ठिकाणी काय म्हणतो, 1857च्या उठावानंतर बहादूर शाहला डॅश येथील तुरुंगात ठेवण्यात आलेलं होतं, जे की कोण्या तुरुंगामध्ये जे की बहादूर शाहला ठेवण्यात आलेलं होतं यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर याचं जे की रंगून या जे आहे थोडक्यामध्ये जे की तुरुंगामध्ये बहादूर शाहला ठेवण्यात आलेलं होतं, जे की 1857च्या स्वातंत्र्य लढ्यानंतर मुघल सम्राट बहादूर सफरजाला जे ब्रिटिशांनी रंगून म्हणजेच की रंगून हे जे आहे कुठं, जे की म्यानमार जे की येथील तुरुंगामध्ये पाठवलेलं होतं. पर्याय नंबर याचं या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. जर मित्रांनो तुम्ही या पदभरतीसाठी अर्ज भरणारे असाल किंवा अर्ज केला असाल किंवा अर्ज करायचा आहे, तर त्याची लिंक मित्रांनो आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर ऑलरेडी तुम्हाला अवेलेबल करून
दिलेली आहे. जर तुम्ही टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन झाला नसाल तर जॉईन होऊन घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे. आणि किंवा ज्या विद्यार्थ्यांना या पदभरतीची संपूर्ण काही ए टू झेड तयारी करायची असेल तुमच्या पदानुसार, टेक्निकल प्लस नॉन टेक्निकलचं संपूर्ण जर तुम्हाला हवं असेल तर मित्रांनो त्यासाठी तुम्ही लगेचच्या लगेच आपल्या ॲपला मित्रांनो डाउनलोड करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक पदासाठी तुमच्या पदानुसार संपूर्ण काय मित्रांनो आपण क्रॅश कोर्स अवेलेबल त्या ठिकाणी केलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज, ई बुक व त्यासोबत मित्रांनो ज्या पदांकरता आपण व्हिडिओ कोर्सेस अवेलेबल करून दिलेले आहे ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी जे की मिळणार असेल. तर ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तिथून जॉईन करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न पहा. या ठिकाणी प्रश्न 8वा या ठिकाणी काय म्हणतो, शिरोडा समुद्र किनारा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर शिरोडा हा जो समुद्र किनारा आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं क, जे की सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे. तर शिरोडा हा समुद्र जे की सुंदर समुद्र किनारा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतो. त्यानंतरचा प्रश्न आपला 9वा असा आहे, पहा पुढचा काय म्हणतो, बाऊल लोकसंगीत खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? तर बाऊल हे लोकसंगीत, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की पश्चिम बंगाल या जे की राज्यातील आहे. तर बाऊल हे पश्चिम बंगालमधील एक प्रसिद्ध पारंपरिक जे की लोकसंगीत आहे. त्यानंतरचा प्रश्न पुढचा आपला जो की 10वा या ठिकाणी काय म्हणतो, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील एकूण लोकसंख्या पैकी किती लोकसंख्या जे की खेड्यात राहते? तर या ठिकाणी खेड्यामध्ये राहणाऱ्या लोकसंख्येचं या ठिकाणी प्रमाण जे की विचारलेलं आहे. तर मित्रांनो तुम्हाला अजून एक महत्त्वपूर्ण बाब सांगतो की TCS जे आहे जे की वारंवार लोकसंख्या आणि जे काही लोकराज्य किंवा लोकांमधील जे नृत्य आहेत प्रसिद्ध जिथले लोकनृत्य यावर तुम्हाला 100% हमखास मित्रांनो हे जे आहे ते प्रश्न तुम्हाला विचारतात. आतापर्यंत प्रत्येक एक्झाममध्ये विचारलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला असे सर्व टॉपिक करून टाकून देणं अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, कारण का हे टॉपिक्स रिपीट येणारे टॉपिक आहेत. तर या टॉपिकची तुमची आपण परिपूर्ण तयारी आपल्या मित्रांनो स्पेशल बॅचेसमधून करून घेणार आहोत. त्यामुळे लगेचच्या लगेच जॉईन करा, ॲप डाउनलोड करून मित्रांनो. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की 68.8% एवढी जी की लोकसंख्या आहे जी की खेड्यामध्ये राहते, म्हणजे की लोकसंख्या ही खेड्यामध्ये राहणाऱ्या लोकसंख्येचं एवढं जे आहे या ठिकाणचं प्रमाण आहे. पर्याय नंबर याचं क या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपला जो की प्रश्न 11वा असा आहे, भशी धरण लोणावळ्यात कोणत्या नदीवर आहे? तर भशी धरण, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की इंद्रायणी या ज्या थोडक्यामध्ये आहे. तर लोणावळ्यातील हे धरण इंद्रायणी नदीच्या प्रवारावर जे की बांधलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 12वा काय म्हणतो, खालीलपैकी कोणता किल्ला महाराष्ट्रात नाही? तर यापैकी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की कांगडा हा जो किल्ला आहे जो की महाराष्ट्रात नाही. तर शिवनेरी, लोहगड आणि तोरणा हे महाराष्ट्रातील किल्ले आहेत, परंतु कांगडा हा जो किल्ला आहे जो की हिमाचल प्रदेशामध्ये येतो. त्यामुळे पर्याय नंबर अ याचं उत्तर जे की होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न पुढील 13वा प्रश्न असा आहे जो की काय म्हणतो, सोडियम हायड्रॉक्साईड डॅश या नावाने जे की ओळखलं जातं? तर कोण्या नावाने हे ओळखलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की कास्टिक सोडा या नावाने जे आहे थोडक्यामध्ये हे ओळखलं जातं. तर सोडियम हायड्रॉक्साईडला सामान्य भाषेत कास्टिक सोडा असं म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढचा जो की प्रश्न क्रमांक 14वा असा आहे, खालीलपैकी कोणी देवदासी प्रथेविरुद्धात जे की परिषदेचं जे आहे ते आयोजन केलेलं होतं? तर देवदासी प्रथा विरोधामध्ये या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी. तर महर्षी विठ्ठलराम शिंदे यांनी देवदासी प्रथा नष्ट करण्यासाठी सामाजिक चळवळ आणि परिषदेचं आयोजन जे की केलेलं होतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपला जो की 15वा प्रश्न आहे, भारतातील आर्द्र सदाहरित प्रकारच्या जंगलांची उंची डॅशच्या दरम्यान असते? जे की किती दरम्यान असते या जंगलांची? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 1000 ते 2000 मीटरच्या दरम्यान जे की असते भारतातील आर्द्र सदाहरित प्रकारच्या जंगलांची उंची. त्यानंतरचा प्रश्न 16वा आपला, त्यानंतर नर्मदा नदीची लांबी 1312 किलोमीटर आहे, त्यापैकी डॅश महाराष्ट्रातून वाहते? तर त्यापैकी जे आहे किती जी की नदी महाराष्ट्रातून वाहते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की 77.5 किलोमीटर नदी जे की महाराष्ट्रामधून वाहते. पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी जे की उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 17वा आपला, छावा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की शिवाजी सावंत हे जे आहेत छावा या पुस्तकाचे लेखक आहेत. पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार
असेल. तर असे मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले आपले टॉप 17 क्वेश्चन होते, जे की आपण TCS पॅटर्ननुसारचे सर्व काही या भरतीसाठी आपण पाहिलेले आहेत. जर तुम्हाला अशा प्रकारचे सर्व काही प्रश्न रेग्युलरली पाहायचे असतील तर फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि ज्या कोणी विद्यार्थ्यांना ही परीक्षा प्रथम प्रयत्नामध्ये क्रॅक करायची असेल त्याने लगेचच्या लगेच आपली ॲप डाउनलोड करून त्यामधला असलेला आपला स्पेशली क्रॅश कोर्स मित्रांनो जॉईन करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.